प्रैंक कर, कॉल कर, किसको प्रैंक कॉल करूं? अभी मजा आएगा ना भिड़ो। करतोय प्रँक कॉल. मी तुला देतो तो नंबर वर कर. प्रसाद भाई को करते रुको प्रैंक. मुझे क्यों तोड़ा? कौन बोलेगा? कौन यही बोलेगा? काय बोल मला आधीच सांग. बोल की यशवंतराव युनिव्हर्सिटी मधून बोलते. रुको दोस्तों, प्रैंक कॉल हो रहा है, प्रैंक कॉल ऑन गोइंग. तब तक आप सब्सक्राइब करो, प्रैंक कॉल करते रुको. हाँ चल ना. 8406 81. अरे वेड्या. भाई अख्खा रिव्हील करशील ना डब्बर. हा, मी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट मधून बोलतोय. हॅलो. हा, मी यशवंतराव युनिव्हर्सिटी मधून बोलतोय. आपले केटीचा फॉर्म आपण भरलात आहे का? रिचेकिंगचा पण भरलात आहे ना? तुमचं नाव काय? सातोस्कर सर बोलतोय मी. कुठे बोलताय तुम्ही? यशवंतराव युनिव्हर्सिटी. नाही म्हणजे यशवंतराव युनिव्हर्सिटी कुठली? एकच आहे ना? तुम्ही प्रसादच आहात ना? सरनेम काय? एक मिनिट मी प्रसाद फोन करतो खाणे. तुम्हाला परत. हॅलो. गेला लाईव्ह स्ट्रीमर चुकायला. लाईव्ह स्ट्रीमर गेला पक्का 100%. चल बघू बघू. हॅलो. हॅलो. हा सर बोला. ते मी जरा ट्रेन मध्ये ना ट्रेन जातो. अच्छा अच्छा. नाही ते तुम्ही फोटोकॉपी आणि रिचेकिंगचा फॉर्म भरलात आहे ना? ऑफिसचा फॉर्म भरलाय. अजून इलेक्शनचा बाकी आहे. कधीपर्यंत भरणार आहात ते? ते उद्या लास्ट डेट आहे त्याची. स्कॅन कॉपी यायला खूप वेळ लागेल. तुम्ही ते भरून घ्या, कारण की ते जर पैसे म्हणून त्यांनीच माझं सगळं केलं. आता तो ते रिव्हॅल्युएशनचे पैसे भरणार. अच्छा. नाही जर तुमचा, कारण की मार्क असे जास्त नाही आहेत ना, ते होऊन जाईल कारण की रिचेकिंग मध्ये, म्हणून आम्ही तुम्हाला बोलवतो. कॉल करते. नाही, कन्फर्म करायचं होतं की तुम्ही फॉर्म भरलात आहे का ऑनलाईन? हो हो. अच्छा ठीक आहे चालेल. तुमचा आवाज थोडा श्रेयस मोरे सारखा ऐकायला आला मला. लायकी नाही यायची आईच्या गावात. मी बघतो आग्र्या. Would like to take notes while I take totes of the marijuana smoke. Oh, you wanna choke? Gun smoke. Biggie smoke the mayor, the rock slayer, the hooker layer. Motherfucker say your prayers. ऐकायला फोन सागर आहे. सागरला लाव. तो त्याला खरंच वाटेल. त्याला बोल, त्याला पण तेच बोल की यशवंतराव युनिव्हर्सिटी तुम्ही एका विषयामध्ये फेल झालात का सागर केसरकर? आमच्याकडे असं दाखवते. लाईव्ह स्ट्रीमवर कशाला इज्जत काढायची? 937 सागर केसर. इथे बघ. हॅलो. हॅलो. कोण बोलताय? सागर केसरकर बोलतोय का? मी यशवंतराव युनिव्हर्सिटी मधून बोलतोय. सातोस्कर सर. कोण? सातोस्कर सर.
हॅलो. हा बोला बोला. ते मी तुम्हाला कन्फर्म विचारायला फोन केलेला की तुम्ही रिचेकिंगचा आणि फोटोकॉपीचा फॉर्म भरला ते का ऑनलाईन? मला तर गेले नाही लागले. केटी नाही लागले का तुम्हाला? कारण की आम्हाला दाखवते तुम्हाला एका विषयामध्ये लागले करून. हा तुमचं नाव गंधक्ष आहे ना? नाही सातोसकर. हा ते गंधक्ष सातोसकर. हा. मग हॅलो. हॅलो. हा बोला. मग नाही कारण की आम्हाला दाखवतोय ना म्हणून, कारण की उद्या लास्ट डेट आहे ना. हा कधीपर्यंत भरणार आहात तुम्ही? मला तर गेले लागले कहाँ से है पैसे? मुझे नहीं मालूम कहाँ से है। मालूम नहीं तेरे को मालूम नहीं, लेकिन हमको मालूम है। अगर हम मर भी गए ना, की प्रसादने सांगितलं? काय माहिती आता. प्रसादने सांगितलंच ना. भिकारी आहे रे. आता काय कोणावर करायचा प्रँक? एक आहे तेच, ते युनिव्हर्सिटीच करूया. थांब एकाला घेऊया गाळ्यात. तूच कर. मी कसं करणार? माझा आवाज ओळख ना. ते मोबाईल दे. मी बोलतो ना आता बरोबर ना. जरा आवाज असा चेंज केला. हॅलो तुला. हॅलो यश कदम बोलतायत का? मी सातोसकर सर बोलतोय यशवंतराव युनिव्हर्सिटी मधून. ते तुमचं हॅलो सातोसकर सर बोलतोय यशवंतराव युनिव्हर्सिटी मधून. ते तुमचं रिचेकिंगचं तुम्ही टाकणार आहेत का? कारण की उद्या ती डेट संपणार आहे रिचेकिंगची. रिचेकिंगला टाकून तर मार्क्स तर वाढणार नाही. ते तुमचे जरा चान्सेस असू शकतात तुमचे मार्क्स वाढायचे. तुम्ही एकदा रिचेकिंगला टाकून घ्या कारण की ते होऊन जाईल तुमचं. रिचेकिंगला टाकून मार्क्स वाढतील. तुमचं पेपर चेक होईल ना त्याप्रमाणे होऊन जाईल तुमचं. अहो पण मी काय बोलतो, माझं C++ मध्ये केटी लागले. हा मी मानतो केटी लागले. हा पण मी C++ चा पेपर लिहिलेला पूर्ण. गेम बहुत लंबा जाएगा लोलाक. भगवान. पूर्ण आय मीन चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ.
तुम्ही एकदा विचार करा आणि फोटोकॉपी घेऊन बघा. तुम्हाला confidence तुम्ही reaching number करा. total 700 रुपये एका reaching ला. हे लोकं reaching ला मला म्हणजे असं वाटत नाही. आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करू किंवा तुमचे कॉलेजवाले इन्फॉर्म करतील. चंद्रभान शर्मा कॉलेजमध्ये आहे ना तुम्ही? हा मग त्या कॉलेजमधून तुम्हाला इन्फॉर्म केलं जाईल. हा ठीक आहे. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. हाँ हाँ खत्म है मेरे दोस्तों, मैटर खत्म हो गया, खत्म हो गया मैटर, खत्म हो गया मैटर तुम्हारा. दोस्तों कैसा लगा प्रैंक? आजला फोन करूया. नको 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 करू नको रे भाई, तो फॉर्म भरायचा. चल बोल ब्लॉग बघ. हॅलो हॅलो, ए तुला युनिव्हर्सिटीतून फोन आलेला का? आलेला काय सांगवते? रिचेकिंग करायला सांगवते. काय बोलतो? असं आहे का? आणि हा 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 ओके, मग तू काय करतोय? हा जाऊन दे, पेपरच दे. परत 800 रुपये कुठे घालवणार आहे? हा 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 ठीक आहे चाल. हा 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 ठीक आहे चालेल. चल मग मी टाकलंय, बघू आता काय कसं काय. ते एकच पेपर होता ना माझा, म्हणून मी टाकून मी पण आता बघितलं. तर बघू काय विषय होतो तो. चालेल, चल मग. हा हा चालेल. जाऊन दे. लाई रे. हा बोला ना. हॅलो हॅलो हा बोला ना. मार्कशीट तर त्याच्यात आहे ना 37 टोटल ऑप्टेंड आहेत. म्हणजे 40 पैकी 37 ऑप्टेंड आहेत. तर फक्त मी 3 मार्क्स खालती गेलोय. म्हणजे 3 मार्क्स नाही. ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे, तुम्हाला सांगतो मी. पेपर मध्ये तुम्हाला काही करून 32 काढायला लागते, असा विषय येतो. 32 काढायलाच लागतात. हा पेपर मध्ये तुम्हाला कंपल्सरी 32 लागणारच, त्याशिवाय तुम्ही पास असं होणार नाही तुम्ही. ओके, तुम्हाला काही करून तुम्हाला दोन्ही सब्जेक्ट म्हणजे एक तर प्रॅक्टिकल मध्ये 20+ पाहिजेत आणि पेपर मध्ये 32 असं आहे. त्यामुळे तुम्हाला ते हे झालं नाही तर तुम्हाला ग्रेस मार्क घेऊन 40 भेटले असते, पण तुमचं पेपर मध्ये कमी असल्यामुळे तुम्हाला ते फेल केलं गेलंय. मला 18 भेटले त्याच्यामध्ये. आता किती मार्क्स काय म्हणताय? 14 मार्क्स पाहिजे. हा म्हणजे समजा तुमच्या पेपरमध्ये जर परत रिचेकिंगला देऊन तुमचं जर होणार असेल ना, तर तुम्हाला ते 10 मार्क किंवा भेटू शकतात एक्स्ट्रा. 18 मार्क भेटले ना तुम्हाला पेपरमध्ये आता, मग 10 मार्क तुमचे इकडे झाले असेल तर ते चेकिंग मध्ये होऊन जाईल. ठीक आहे चालेल. शेट लक्षा असू दे आमच्या. किया क्या किया क्या किया रे सनम.